नमस्कार मित्रांनो, लोकायन आय.एस. अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांना हे जाणून घ्यायचं असतं की UPSC पास झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी लाभासनाला जावं लागतं. तिथं गेल्यानंतर या प्रशिक्षणार्थींची ट्रेनिंग होते. पण ट्रेनिंग होते म्हणजे नेमकं काय होतं, कोणत्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं, दिनक्रम कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल आणि लाभासनामधले काही मजेशीर किस्से जाणून घ्यायचे असतील तर एक 70 ते 75 पानांचं छोटंसं पुस्तक आहे, प्रशासन युग म्हणून. हे पुस्तक कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी हे पुस्तक तुम्ही बघू शकता. हे पुस्तक केवळ 70 ते 75 पानांचं आहे. हे पुस्तक कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी श्री अजित जोशी सरांनी लिहिलेलं आहे. अजित जोशी सर हे लोकायनचे मेंटर आहेत आणि लोकायन प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या पुस्तकात त्यांची ट्रेनिंग कशी झाली याविषयी सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळातील काही मजेशीर किस्से सुद्धा यामध्ये सांगितलेले आहेत. सरांना हरियाणा शहरी विकास प्राधिकरण जिल्हाधिकारी चंदीगड इथं कार्यरत असताना नागरी सेवा दिनानिमित्त सर्वोच्च प्रशासनासाठी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. आजही एक मराठी अधिकारी पानिपतच्या भूमीवर पाय रोवून उभा राहतो हे आपल्या मराठी जनांसाठी अभिमानास्पद आहे. तर आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय की विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी उपयुक्त असणारं पुस्तक माहीत व्हावं आणि त्याचबरोबर अवांतर वाचनासाठी एक चांगलं पुस्तक आहे हे वाचकांना कळावं. तसं पाहायला गेलं तरी पुस्तक कोणीही वाचू शकतं, गरजेचं नाही की मुलाखतीसाठीच वाचलं गेलं पाहिजे. थोडक्यात आपण या पुस्तकात कोणत्या बाबींचा समावेश आहे ते बघू. या पुस्तकात पहिलाच चॅप्टर आहे सेवा प्रशासनाची भारतीय चौकट या नावाचा. यामध्ये लाभासना, ज्याला मराठीत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी असं म्हटलं जातं, याचं वर्णन आहे. या अकॅडमीत प्रवेश करताना एक उंच भव्य मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती सरदार पटेलांची आहे, पण अकॅडमीला नाव लाल बहादूर शास्त्री यांचं आहे. पण मग असं का की मूर्ती सरदार पटेलांची आणि नाव शास्त्रींचं? तर यामागची जी कहाणी आहे, यामागची जी गोष्ट आहे ती सरांनी यामध्ये सांगितलेली आहे. याच चॅप्टरमध्ये अजय जोशी सरांनी अकॅडमीच्या काही डिरेक्टरांचे किस्से सांगितलेले आहेत, नोंदवलेले आहेत. यामधला एक किस्सा सांगायचा झाला तर MG पिंपुटकर या मराठी असलेल्या डिरेक्टर यांचा अत्यंत मनोरंजक किस्सा आहे. तर पिंपुटकर सर अत्यंत शिस्तप्रिय होते. अजित सरांना जुन्या लोकांकडून कळतं की पिंपुटकरांनी अकॅडमीत धूम्रपान दंडनीय केलं होतं. धूम्रपान करणाऱ्यांना दंड आकारला जाईल, पण स्वतः पिंपुटकरांना धूम्रपानाची सवय होती. त्यामुळं जेव्हा जेव्हा ते धूम्रपान करत तेव्हा ते लगेचच दंडपेटीमध्ये दंडाची रक्कम जमा करीत असत. तर असा हा एक किस्सा आहे. याबरोबर जो प्रशासनाचा कालावधी असतो तो अत्यंत उत्साहात जातो याविषयी सरांनी त्यामध्ये नोंद केलेली आहे. आणि सर असं म्हणतात की अभ्यास आणि परीक्षेविना हा जो काही प्रशासनाचा कालावधी आहे, प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो मधुचंद्रासारखा आहे. तर हा जो अत्यंत एन्जॉय या कालावधीमध्ये तिथं करायला मिळतो, याला कोणीही विसरू शकत नाही असं सरांनी त्यामध्ये नोंदवलेलं आहे. यानंतर सेवा ते नियुक्ती असं टायटल असलेला एक चॅप्टर आहे. यामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कॅडर कसं मिळतं, त्यांचे नियम काय आहेत, होम कॅडर कोणाला मिळतं याबाबत चर्चा या प्रकरणात सरांनी केलेली आहे. किती अखिल भारतीय सेवा आहेत, त्या कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कोणत्या अखिल भारतीय सेवा येतात याविषयी सुद्धा सरांनी सविस्तर सांगितलेलं आहे. या चॅप्टरच्या शेवटी एक सरांनी कथा सांगितलेली आहे. ती कथा अशी आहे की UPSC MPSC ऍस्पिरंटसाठी महत्वाची आहे, म्हणजे ज्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. ती कथा अशी आहे की एक माणूस होता, तरुणाई, त्यांनी ठरवलं की आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजे. ती कथा अशी आहे की एक तरुण व्यक्ती होता, एक तरुण माणूस होता आणि त्याने असं त्याच्या तरुणाईत ठरवलं की आपण पूर्ण विश्वामध्ये बदल घडवायला पाहिजे. तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वासामुळेच त्याला असं वाटलं असावं आपण हे शिवधनुष्य पेलू शकू. काही दिवस गेले, तो दुसरी हलकी फुलकी कामं करत होता. मग त्याला वाटलं की आपण जगात बदल घडून आणणं अवघड आहे, पण देशात मात्र नक्कीच काहीतरी बदल घडून आणू शकतो. मग तो कामाला लागला. वयाच्या 50शीच तो पोहोचला. मग त्याला जाणवलं की अवघड आहे, म्हणजे आपण देशात सुद्धा बदल घडून आणणं आपल्याच्यानं जमत नाही. आपण राज्यावर फोकस केला पाहिजे, देश फार मोठा आहे. मग त्याला हळूहळू 60मध्ये कळतं की आपण राज्यातही काही करू शकलो नाही आहोत. मग जिल्हा स्तरावर काहीतरी करावं असं त्याने ठरवलं. 70मध्ये लक्षात आलं की आपल्याकडून काहीच होत नाही.
किंवा आपल्याकडनं काही झालेलं नाहीये, आपण काहीही करू शकलो नाही आहोत. आता 70th तो पोहोचला होता. मग त्याच्या लक्षात आलं की आपण गावामध्येच काही केलं असतं तर बरं झालं असतं, काहीतरी व्यवस्थित बदल करू शकलो असतो. तसंच काही प्रशासनाचं आहे. बघायला गेलं तर अधिकार क्षेत्र, कामाची व्याप्ती मोठी आहे असं वाटतं, पण फार काही करण्यासारखं आहे असं वाटायला लागतं. पण फोकस नसेल तर काहीच होत नाही किंवा काहीच करता येत नाही. पाहता पाहता रिटायरमेंटची वेळ येऊन जाते आणि हातात करण्यासारखं फार काहीच उरत नाही. त्यामुळे प्रशासनात आल्यानंतर कामाची सुरुवात फील्ड पोस्टिंग पासून आहे, सुरुवात लहान विश्वापासून आहे. त्यामुळे जितके काही परिश्रम करता येतील ते सुरुवातीपासूनच करायला पाहिजेत असं सरांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढच्या चॅप्टरमध्ये अकॅडमिक फाउंडेशन कोर्समध्ये काय शिकवलं जातं, कोणते विषय शिकवले जातात, या प्रशिक्षणादरम्यान बंगालमधल्या नक्षलग्रस्त गावाची व्हिजिट अजित सरांना करायची होती. या गावचा किस्सा वाचण्यासारखा आहे. सर्वच घटना इथं सांगणं शक्य नाही, पण तुम्ही जरी पुस्तक वाचलं तर त्यामधून तुम्हाला कळेल की अशा पद्धतीनं फील्ड व्हिजिट किंवा विलेज व्हिजिट कशा पद्धतीचे असतात. यानंतरचा संपूर्ण एक चॅप्टर भारत दर्शन वर आहे. भारत दर्शन या प्रशिक्षणातील महत्वाच्या घटकात तुम्हाला संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रकल्पांना, विभागांना, संस्थांना भेटी द्याव्या लागतात. भारत दर्शनाच्या वेळेस आसाममधील कर्बी अँग्लॉंग जिल्ह्यातील आदिवासी जमातींमधल्या संघर्षाचं प्रकरण सरांनी सांगितलेलं आहे. ईशान्येकडील लोक भारताविषयी काय दृष्टिकोन बाळगून असतात याबद्दल सरांचं निरीक्षण सरांनी यामध्ये नोंदवलेलं आहे. या प्रकरणाच्या शेवटी एक होता राजा या शीर्षकांतर्गत ओडिसामधल्या एका राजाची गोष्ट, एक दुःखद गोष्ट, एक करुण कहाणी सरांनी सांगितलेली आहे. ही कहाणी तिथल्या गरिबीचं वर्णन करते. यानंतरच्या चॅप्टरमध्ये कलेक्टर या पदाची उत्पत्ती कशी झाली याचा इतिहास नेमकेपणाने सरांनी मांडलेला आहे. पुढे भारत पाकिस्तान फाळणीनंतर लाखो नागरिकांच्या पुनर्वसनात नागरी सेवेची अधिकाऱ्यांची काय भूमिका होती याबाबतचं वर्णन सरांनी केलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा उगम का आणि कसा झाला याचं विस्तृत विवेचन करणारा एक नवीन चॅप्टर त्यानंतर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या याच प्रकरणात अजित सरांनी जेव्हा मॉब, ज्याला आपण जमाव असं म्हणू, जेव्हा जमाव आक्रमक होतो तेव्हा परिस्थिती कशी हाताळली जाते याविषयी सांगितलेलं आहे. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा काय करायला पाहिजे किंवा काय होतं याचं वर्णन सरांनी केलेलं आहे. याचं वर्णन करतानाच सरांनी एक बिहारमधली घटना सांगितलेली, जी अत्यंत गंभीर घटना होती, ज्यामध्ये गोपालगंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कृष्णय्या यांची जमावाने हत्या केली होती. अत्यंत भयानक अशी ही घटना होती. ही घटना पुस्तकात वाचताना तिथं काय घडलं असावं याचं पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पुढच्या प्रकरणात लोकशाहीसाठी नोकरशाही कशी महत्वाची आहे याचं विश्लेषण सरांनी केलेलं आहे. शहराचं प्रशासन, नागरीकरण, समस्या आणि त्याचे उपाय याबाबत सविस्तर चर्चा सरांनी इथं घडून आणली आहे. नागरीकरणातली नागर ही संकल्पना कशी उदयाला आली, नगर नियोजनाचे महत्व, त्याचे घटक याचा आढावा इथे घेण्यात आलेला आहे. अर्बन प्लॅनिंग मध्ये प्रशासनाचं रोल काय किंवा प्रशासनासमोर चॅलेंज काय याबाबत सुद्धा सविस्तर सरांनी माहिती दिलेली आहे. या मुद्द्यांची चर्चा तिथं सरांनी केलेली आहे. यानंतरच्या चॅप्टरमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेची सुरुवात कशी झाली, का झाली आणि त्यातली प्रशासनाची भूमिका कशी बदलत गेली याचा उहापोह करण्यात आलेला आहे, ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम असं म्हणतो. ती भारत स्वतंत्र होण्या अगोदरपासून होती का किंवा तिथपासून ही व्यवस्था कशी बदलत गेलेली आहे याचं विस्तृत विश्लेषण सरांनी इथं केलेलं आहे. यानंतरचा एक महत्वाचा चॅप्टर आहे, तो म्हणजे गॅझेटियर. तर गॅझेटियर म्हणजे काय, हे प्रशासनात काम करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. हे प्रकरण वाचताना काहीतरी नवीन वाचल्याचं समाधान मिळतं, जे की आपल्याला माहीत नव्हतं अगोदर. त्यामुळे हे प्रकरण सुद्धा वाचण्यासारखं आहे. पुढच्या प्रकरणात 1999 साली ओडिसात फायलिन नावाचं चक्रीवादळ आलं होतं. त्याच पद्धतीचं सायक्लॉन 2013 मध्ये आलेलं. पण अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासन किती उत्कृष्ट काम करू शकतं, प्रशासन आपली भूमिका किती चांगल्या पद्धतीने निभावू शकतं, हे ओडिसाने दाखवून दिल्याचं एक उदाहरण या प्रकरणात सरांनी दिलेलं आहे. सर्वच प्रकरण इथं सांगणं शक्य नाही, त्यामुळे 70-75 पेजेसचे छोटंसं पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की वाचा. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल, नवीन विषय समजून घ्यायला मदत होईल. यानंतरच्या प्रकरणात आपत्तीग्रस्त गावांचं पुनर्निर्माण कसं केलं याची गोष्ट अजय सरांनी सांगितलेली आहे. प्रकरण 2008 सालचं आहे की जेव्हा कोसी नदीला पूर आला होता आणि त्या पुरात हे गाव सापडलेलं होतं. त्याचं पुनर्निर्माण कसं करण्यात आलं याची माहिती या प्रकरणात आहे. यानंतरचं प्रकरण आहे IFS म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिस विषयी.
ज्यामध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिस काय आहे आणि त्यामधून जे लोक अधिकारी होतात, जे ॲस्पिरंट्स अधिकारी होतात, ते कशा पद्धतीची भूमिका पार पाडतात, भारताचं परराष्ट्र धोरण ठरवण्यात कोण सहभागी असतं, राजदूत हा नेमका कोण असतो आणि त्याचं काम वगैरे या प्रकरणात त्याच्या कामाविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. प्रशासन योग या पुस्तकातलं मला आवडलेलं प्रकरण म्हणजे कॅग या संस्थेबद्दल, तिच्या उगमाबद्दल आणि कार्याबद्दल विस्तृत माहिती या प्रकरणात तुम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर रेल्वे क्षेत्राचं भारतभर पसरलेलं जाळं आणि टपाल क्षेत्राची माहिती देणारं प्रकरण आहे. हे प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी या प्रकरणातले जे महत्वाचे काही किस्से आहेत, आकडेवारी सांगत नाहीये, पण तुम्ही पुस्तकात वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हे पुस्तक खरंच फायदेशीर आहे. पण मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी या प्रकरणातून महत्वाची माहिती, डेटा इथून मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही ते नक्की वाचा. यानंतर वनसंवर्धनावर एक महत्वाचं प्रकरण आहे, त्यातली प्रशासनाची भूमिका आणि कार्य याचा उहापोह सरांनी केलेला आहे. शेवटचं प्रकरण हे लोकाभिमुख प्रशासनाबाबत आहे, म्हणजे लोककेंद्रीय प्रशासन हे कशा पद्धतीनं असलं पाहिजे, सिटीझन चार्टर वगैरे यांची माहिती सरांनी या प्रकरणात दिलेली आहे. तर प्रशासन योग या पुस्तकात काय आहे, तुम्ही ॲस्पिरंट लोकांनी का वाचलं पाहिजे, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हे वर्थ इट आहे. मी एका सिटिंगमध्ये हे पुस्तक वाचलंय. सो जास्तीत जास्त 3 तास खूप झाले पुस्तक वाचायला, कारण एक 70 ते 75 पेजेस आहेत. सो आपण आपल्या आयुष्यातले एका आठवड्यातले 2-3 तास एका पुस्तकासाठी देऊ शकतो. हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, जिथं नवीन पुस्तकाच्या संदर्भात चर्चा करू, जे आपल्या MPSC आणि UPSC करणाऱ्या ॲस्पिरंटसाठी अत्यंत उपयुक्त महत्वाचं ठरेल. धन्यवाद.